की मोठे प्रयोग इथे करायचे आणि म्हणा पेट्रोकेमिकल्स म्हणा, रिफायनिंग म्हणा, न्यूक्लिअर प्रोजेक्ट्स वगैरे. त्याच्यामध्ये लोकांची भीती असते, की माझ्या आंब्याचं काय होईल वगैरे, वगैरे. कळलं की नाही? तर त्यासाठी आपल्याला मानसिकता बदलावी लागेल. कोकणामध्ये आपण अपॉर्च्युनिटीज कशा तयार करू, हे फार महत्त्वाचं आहे. मला आठवतं मी काही लोकांशी इथे बोलत होतो, सावंतवाडीला आलो तेव्हा ते म्हणत नाही मग पण रिफायनिंग आलं तर आमच्या आंब्यांचं काय होईल? कळलं का? हो, मी त्यांना सांगितलं जामनगर रिफायनरी ही जगातली सगळ्यात मोठी रिफायनरी आहे आणि तिकडचं जे ह्याचं मँगो ऑर्चर्ड आहे आपल्या ह्याचं तिथून एक्सपोर्ट होतात आपले रिफायनरीच्या बाजूलाच असलेले. तर हे जे सगळे भ्रम आहेत हे आपण काढून टाकले पाहिजेत. ही भीती चुकीची आहे मोठ्या प्रोजेक्टबद्दल. पण त्याचप्रमाणे छोटी प्रोजेक्ट एंटरप्रेन्योरशिप आता यायला पाहिजे. आपण सारखं सरकारच्या नोकरीत शोधण्याच्या मागे असतो. माझ्या मते हे चुकीचं आहे.